शहरात सीएनजी रिक्षाधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्यांच्या कुवतीप्रमाणे सीएनजी गॅस संपेल तसे ते भरायला सीएनजी सेंटरवर जातात। परंतु सीएनजी सेंटरवर लांबच लांब चारचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्याने रिक्षा चालकांना तासनतास पाळीला थांबावे लागते। त्यामुळे त्यांच्या धंद्याची खोटी होत असून त्यांच्या रोजंदारीवर मोठा परिणाम होत आहे। ऑटो रिक्षाला किरकोळ समजून एसी व महागड्या कारधारकांना येथील कर्मचारी प्राधान्य देतात। रिक्षाचा नंबर आलेला असताना देखील रिक्षावाल्याला डावलून हे कर्मचारी धनदांडग्यांना कारमध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी प्राधान्य देतात। रिक्षा चालकांच्या कुटुंबाचा संपूर्ण दारोमदार रिक्षावर असल्याने त्यांना दिवसभरात धंदा करण्याची घाई असते। मात्र सीएनजी पंपावर गेल्यावर त्यांना तासनतास ताटकळत थांबावं लागतं। सबब रिक्षा चालकांवर होत असलेल्या अन्याय आणि त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक सीएनजी पंपावर रिक्षासाठी स्वतंत्र रांगेची सोय करण्याचे संबंधित पंप चालकांना आदेश द्यावे ही नम्र विनंती, जेणेकरून रिक्षा चालकांची सोय होईल आणि त्यांना अपेक्षित व्यवसाय करता येईल। जय हिंद। काल जे सीएनजी पंपावर रिक्षा चालकांशी भांडण झालेले, पंप चालक आणि रिक्षा चालकांमध्ये भांडण झाले, त्याविषयी संदर्भात आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य हे प्रत्येक चालकासोबत खंबीरपणे आहे आणि प्रत्येक परिवहन संवर्गातील चालक हे महासंघाचे सभासद आहे आणि त्याबद्दल आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये आज निवेदन देण्यात आलेलं आहे की जे पण सीएनजी पंप चालक आहेत त्यांना एक तंबी देण्यात यावी की त्यांनी रिक्षा चालकांना एक वेगळी लाईन किंवा प्राधान्य देऊन रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह जे आहे ते रिक्षावर असल्यामुळे 2-2 तास 3-3 तास त्यांना थांबता येत नसून त्यांच्यावर जे अन्याय होत आहे आणि तुम्ही जे महागड्या गाड्या बघून आणि त्यांना सीएनजी मधून देत आहे तर तुम्ही तसं करू नका। का म्हणजे त्यांच्याकडे पैसे आहे आणि ते 20-20, 25-25 लाखाची गाड्या घेऊन सीएनजीचा वापर करत आहे, पण रिक्षा चालक एक गरीब असून त्याचा उदरनिर्वाह रिक्षावर असल्यामुळे त्याला प्राधान्य देऊन पहिला रिक्षांना सीएनजी भरून द्यावे असे आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहे आणि सर्व सीएनजी पंपांना पण आम्ही सांगू इच्छितो की आपण सहकार्य करावे आणि गरीब रिक्षा चालकांना लवकरात लवकर पाळी न घेता डायरेक्ट त्यांना प्राधान्य देऊन रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरून देण्यात यावे अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।